प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराचा नारळ वाढवून जोरदार शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असतानाच प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराचा नारळ वाढवून औपचारिक शुभारंभ करण्यात आला। या शुभारंभ कार्यक्रमाला गंगापूर, आनंदवली व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। या कार्यक्रमास गोवर्धन गावाचे माजी उपसरपंच पी.के. मामा जाधव, जलालपूरचे सरपंच भगवान गभाले, गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक काका कडलग, जगनतात्या पाटील, कैलास मोहिते, ज्ञानेश्वर पाटील, उत्तम अप्पा मंडलिक, रमेश अप्पा देशमाने यांच्यासह गंगापूर गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर इच्छुक उमेदवार सौ कविताताई संतोष गायकवाड, सौ सुचिताताई कैलास जाधव, सौ मनीषाताई लासुरे व परदेशीताई उपस्थित होत्या। त्यांना आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी गंगापूर व आनंदवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने घेण्यात आलेल्या छोटेखानी सभेत विलास अण्णा शिंदे, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आणि जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मागील पंचवार्षिकप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 8 मधून 4ही नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण दिसून आले असून येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराला वेग आलेला आहे। संपर्क प्रमुख, माझे मित्र, माझे बंधू आदरणीय विलासांना, आमचे सहकारी संतोष भाऊ, नयनताई, या ठिकाणी इच्छुक सर्वच मान्यवर पंत आणि या मंचावर उपस्थित शिवसेनेचे महानगर प्रमुख माझे लहाने भाऊ आदरणीय प्रवीणजी तिदमे, मंचावरील उपस्थित सर्व जाधव काका, कडलक काका, उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार आणि खऱ्या अर्थानं हा विजय ज्यांच्यामुळे मिळणार आहे ते माझ्यासमोर बसलेले सर्व शिवसेनेचे खऱ्या अर्थानं मतदार बंधू भगिनी आणि मातांना, प्रथमतः तुमच्या सर्वांना माझा नम्र जय महाराष्ट्र। कारण शिवसेनेचा हा एकमेव पॅनल आहे ज्यांनी मागच्या वेळेस शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून दिले आणि त्यामुळे मी आपले आभारही मानतो आणि अर्थात आम्हाला तुमचा अभिमान सुद्धा आहे। आजच ठरवून घ्यायचंय की आपण उगाच आपले पैसे वाया न घालवता आजच थांबलेलं बरं राहील। कारण 15 तारखेला 4 ते धनुष्याचे बटन आहे तेच आपल्याला दाबायचे, दुसरं कुठलं काही बघायचं नाही। कारण जो काही विकास, जे काही पुस्तकाचं प्रकाशन इथे झालंय प्रगती पुस्तकाचं, तर निश्चित तो काही विकास झालाय। आपण बघू की यांच्या मागे, आमच्या सगळ्यांच्या मागे शिंदे साहेब आहेत, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता। माझ्या प्रभागात सुद्धा एकच टर्म माझी झाली, 250 कोटीचे कामं इतक्या मोठ्या स्वरूपात, आम्ही कोण नगरसेवक नव्हतो 4.5 वर्ष, त्या काळात ते काम मंजूर करून दिले आणि नगर विकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे। तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जेव्हा 4 नगरसेवक निवडून येतील ना, तर पुढचं कुठलंही विकासाचं काम हे बाकी राहणार नाही। कारण विलास अण्णांची जी काही कामाची पद्धत आहे, आपण बघू की 5च दिवसात त्र्यंबक नगरपालिका त्यांनी जे काही विजय करून दाखवली, त्यांच्या पूर्ण टीमने, त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांनी, तर आपण बघू की नुसतं हा प्रभागच नाही तर नाशिक महापालिकेवर भडगव आपल्याला फडकवायचा आहे। त्यासाठी पूर्ण नाशिक शहरामध्ये आपलं जिथं काही नातंगोतं असेल, मित्रपरिवार असेल, त्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की विकास पाहिजे असेल नाशिकचा। कारण नाशिक महापालिकेसाठी दादा आपण बघू की 400 ते 500 कोटी रुपये निधी नुसता नाशिक महापालिकेला नगर विकास विभागाकडून आपल्याला मिळालेला आहे। एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी आजपर्यंत कधी आपल्याला मिळाला नाही शासनाकडून। तर माझी विनंती, येणारा कुंभमेळा असेल, बाकीचे काय असेल, या सगळ्यासाठी आपल्याला धनुष्यबाण एवढं पुरुष आरक्षण असल्यामुळे मी इच्छुक उमेदवार आहे ही नोंद घ्या। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र। माध्यमातून सर्व आलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून, त्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजय दादा बोराले, आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। या शुभारंभ प्रसंगी एकच सांगू इच्छितो, आनंदवली आसन, गंगापूर गाव आसन, बघा कुठेही विकास दादा आजपर्यंत विकास झाला असा विषयच नाही। बघा एवढी मोठी इमारत या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी साधं वटे होते, भाजीपालाचा व्यवसाय होता, परंतु ह्या इमारतीमध्ये कमीत कमी 1000 लोकांचं काहीतरी कामकाज होत, म्हणजे कार्यक्रम होईल या पद्धतीने असा हा ना काम त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल अशा या ठिकाणी
हॉल बांधण्यात आला, या ठिकाणी खाली वटे बांधण्यात आलेले आहे, प्रत्येक रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालेले आहे, सुशोभीकरण झालेले आहे. गावामध्ये एकही काम असं बाकी नसतं काम झालं नाही. परंतु विरोधक जे असतात ना, त्याचं काम असतं विरोधक करणं. मग काहीतरी विषय काढायचा, नेत्याने असंच केलं, त्यांनी तसंच केलं, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत बोलू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे यांच्यावरती बोट ठेवण्या एवढीही जागा विरोधकाला आम्ही ठेवली नाही. ज्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी एवढा मोठा नाला होता, त्या ठिकाणी एवढी मोठी प्रचंड प्रमाणात इमारत उभी राहिलेली आहे. हे कशाच्या माध्यमातून मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ सुरुवात करायची आहे. त्या प्रसंगी आमचे शिवसेनेचे झुंजार जिल्हा प्रमुख उपनेते माननीय अजयदादा बोरस्ते, तसेच आमचे बंधू शिवसेनेचे महानगर प्रमुख नगरसेवक बंटीभाऊ दिदमे, प्रवीण दिदमे, तसेच या प्रभागाचे शिल्पकार, आजच्या त्र्यंबकच्या विजयाचे देखील शिल्पकार, नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, आमचे सर्वांचे प्रभागाचे लाडके लोकप्रिय माननीय विलासअण्णा शिंदे, तसेच विष्णुपंतजी बेटकोळे, माजी सभापती. निवडणुका कधी लागतील आता तो क्षण आलेला आहे. अवघ्या महिनाभराच्या कालावधीमध्ये या सगळ्या निवडणुकांच्या घडामोडी होणार आहेत आणि ह्या घडामोडी घडत असताना ही जी काही आपली ताकद आज आपण दाखवलेली आहे, आपली ताकद आपल्याला येत्या 15 जानेवारीला मताच्या रूपाने जे उमेदवार शिवसेनेमार्फत या प्रभागामध्ये दिले जातील त्या उमेदवारांच्या पाठीमागे आपल्याला ती ताकद द्यायची आहे. जय महाराष्ट्र. माननीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व माझे बंधू भगिनींनो व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गंगापूर गाव आणि आनंदवली गाव हे गंगापूर रोडची शान आहे. यांनी जर एकजूट केली तर कोणतंही काम अशक्य होत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.